ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। एक ज्याला प्रयोजला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाथाबुक्क्यांनी लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला। त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं मन जी लोकांना प्रवेश दिलेला आहे। गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस म्हणून ही लोक प्रचार करत होती। नंतर विधानसभेला 4 महिन्यानंतर तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते। नंतर 8 महिने घड्याळ लावून फिरले। त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट, त्यांचे व्हिडिओ बघा। त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न। भारतीय जनता पार्टीचं काम कोण करतंय आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग 5 वर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी ह्या लोकांनी प्रवेश केला। किंवा आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय नसून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे। त्यामुळं हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे, त्यांच्या भावना त्या त्यांनी मला कळवलेल्या आहे, ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू। त्याच्यावरती प्रदेशाध्यक्षांच्या निर्णय प्रदेशाध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळल्यात, मी बी तुमच्या सगळं समदुःखी आहे। माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हणले आपण मिळून जाऊ चव्हाण साहेबांकडे म्हणले। प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष माननीय रोहिणताई तगोडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो। जे परवा प्रभाग 5 मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला। जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले, फडणवीस साहेबांना शिवाय दिले, माननीय आमदार जोगी देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला। ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाथाबुक्क्यांनी लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला। त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं मन जर खचलं, भारतीय जनता पार्टी खचला, आमचा अपमान झाला। आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता ताईकडे आलो। नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदेशांपर्यंत कळू। आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे, त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे। जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचे गुन्हेगारी तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळ्यामध्ये जे मारहाण केली अमानुष, तो कार्यकर्ता 15 सिव्हिलमध्ये ऍडमिट होता, त्याला कोणी बघायला आलं नाही। ज्यांनी मारलं ज्याच्यावर गुन्हा दाखल, पेपरला बातमी गुन्हा दाखल झाला, त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो। तुम्ही असं म्हणालात की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे। कोण आहे तो तडीपार गुंड? बाळू तांबे नावाचा गुंड आहे, बाळ्यामध्ये दारू धंदा करतो, तो तडीपार आहे। राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय, त्याचे फौजदारीला गुन्हा नोंद आहे। हो, आता तडीपारच आहे तो। हो, चौकशी करा गोरे साहेबांनी। संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी मंत्री आहेत, त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे, त्यांच्यावर सगळे रिपोर्ट असतात, त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्त्याच्या अंदाज झाला, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो, कार्यकर्त्याला न्याय मिळणे अपेक्षेने आलो। हो, संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारहाण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले, 15 दिवस सिव्हिलमध्ये ऍडमिट होता। 8 ते 10 दिवस आणि आणखी जे प्रयोग दिले सगळे त्यांचे रेकॉर्ड तपासा, पक्षाच्या विरोधात काम केले ते तपासा। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला, आज पक्ष वाढू असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना याची आज भारतीय जनता पार्टी प्रस्तावित लोकांना डावलून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे। जर लीड दिला असताना हे गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात का, असा आमचा सामान्य कार्यकर्ता सवाल आहे। काही दिवसांपूर्वी दिलीप मानेंना प्रवेश द्यायची चर्चा सुरू ते मला त्या आमच्या वार्डापुरतं बोलतो, आम्हाला बाकीचं वरचेलो आम्ही बोलू शकत नाही। नाही, आम्ही सरळ सांगतो ना, आमच्या वार्डापुरतं आम्ही समज सांगालो, आम्ही शहराचं राजकारण एवढं मोठे नाही। 8 ते 10 दिवस झालं प्रवेश, आजच कसं काय? हो, आम्ही कार्यकर्ता खचला, भीती दाखवले, आमचं तिकीट फिक्स झालंय, पण फडणवीस शेत दिलंय, भीती दाखवले त्यांनी, मग आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही आज आलो। सुभाष देशमुखांना विचारत नाही, ते आम्ही शहर लेवल काय बोलू शकत नाही। आम्ही वार्डातले छोटे कार्यकर्ते प्रभाग 5 मध्ये घेत नाही का? आम्हाला विश्वास प्रवेश देताना विश्वास घेतल्यानं मग आम्ही सांगायला आलो त्यांना। शहर अध्यक्ष असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा तिथले आमदार असू दे, पालकमंत्र्याला आम्ही अजून भेटलो पण नाही, पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही, कधी चौकशी करायला नाही, कार्यकर्ता कोण आहे काय आहे, डायरेक्ट प्रवेश दिला गेला ह्या लोकांना। आमचा प्रभाग 5 मधला विषय आहे, 5 मध्ये आम्ही काम करतो, आमच्या अन्याय झाल्यामुळे आम्ही शहर अध्यक्षाला भेटायला आलो। आता तुम्ही काय निर्णय घेणार? काय निर्णय? आम्ही पार्टीचं कामच करणार आहे, फक्त ज्या लोकांना प्रवेश दिलाय त्यांची शहनिशय करावी, त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं असं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता प्रवेश करा असं आमच्या प्रभाग 5 मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासात न घेता
त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात नाही घेता त्यांना प्रवेश दिला त्याला आमचा विरोध आहे. शहर अध्यक्ष आता काय तुम्हाला आताच कार्यालय दिसतोय का? शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही 6 महिने झाल्यापासून आमच्याकडे आलो नाही का? हो खरं आहे, कारण कार्यकर्ता कचलाय गेली 6 महिन्यापासून प्रवेश चालू आहे. जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही अगोदर कसं बोलायचं? जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन शहराध्यक्ष भेटालो तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळल्यात, मी बी तुमच्या सगळं समदुःखी आहे, माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हणले आपण मिळून जाऊ चव्हाण साहेबांकडे म्हणले. शहराध्यक्षांनी तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या, त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते? त्याला आपलं काय उत्तर असणार आहे? तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो, आम्ही मतदानाचा अधिकार होता, त्या ज्या गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही. आम्ही प्रभाग क्रमांक 5 चे कार्यकर्ते आहोत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या संदर्भात आम्ही आलो. आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला, तर तुम्ही काय निर्णय घेणार? आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं कार्य करणार, नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. समाधान आवळे त्या भागाच्या नगरसेविका स्वाती समाधान आवळे हा माझ्या मिसेस आहेत. आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा आपल्या तळवळकर मॅडम यांना तक्रारी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो. हे जेवढे कार्यकर्ते जे जमलेले आहेत, महिला जमलेले आहेत, खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करतंय आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग 5 वर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी ह्या लोकांनी प्रवेश केलेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने 1 वर्ष झाले या लोकांना पाहतोय की हे लोक खासदारकीला वेगळ्या पक्षात असतात, आमदारकीला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर, दोन्ही निवडणुका संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे. तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टीला म्हणणं आहे, आमदार खासदारांना म्हणणं आहे की खरोखरच त्या भागामध्ये ज्या नगरसेवकांनी काम केलं असेल, कार्यकर्त्यांनी काम केलं असेल, निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, अशाच माणसाला तुम्ही न्याय दिला पाहिजे. असे जे लबाड लांडगे, हे लबाड लांडगे जे आलेले आहेत ते आपल्याला 2 महिन्यासाठी आलेले आहेत. या लोकांना जर भारतीय जनता पार्टीनं तिकीट जर नाकारलं तर हे अजून हेच आमच्या समोर येऊन पुन्हा आमच्या विरोधात हे लढाई करण्यास तयार आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आणि सोलापूरच्या समस्त नागरिकांना आणि प्रभाग 5च्या सर्व मतदारांना, आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या सच्चा कार्यकर्त्यालाच तुम्ही महापालिकेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो. जय. किती नाव आहेत ते सगळे त्यांनी एकच नाव सांगितलं. मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आनंद भवर. आम्ही आज आपल्या शहराच्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग 5 मधून जी प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केले, कष्ट केले, बूथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गारानं किंवा आमची व्यथा मांडायला आलो. आणि शरदेश मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचं सगळे काय असेल मागण्या मला कळवा, आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मिटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो म्हणून अशा आम्हाला शरदेश मॅडम बोलले आहेत. काय म्हणताय? काय मागण्या तुमच्या? मागण्या म्हणजे विषय काय, आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. गेल्या लोकसभेपासून, गेल्या 1 वर्षापासून जी लोकांना प्रवेश दिलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती. नंतर विधानसभेला 4 महिन्यानंतर तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते. नंतर 8 महिने घड्याळ लावून फिरले. त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट, त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न केला. हा ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त 1.5 ते 2 महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आलेले ही लोक. ह्यांना काही देणं घेणं नाही, पक्षाची विचारधारा ह्यांना माहित नाही. आम्ही इतके दिवस प्रामाणिक काम केलं, रात दिवस घर जाळून अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे प्रचार केला. आमचं एवढंच मागणं आहे, आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं, कुणाला प्रवेश द्या, प्रवेश घ्या, आमचा काय विषय नाही. आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय, खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमचे टीम पाठवा, तुमचं सर्वे पाठवा, खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल. ही जी लोक आलेत ही फक्त लोक 1.5-2 महिन्यासाठी तिकीटसाठी आलेले आहेत आणि 2 महिन्यानं जर भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस किंवा तुतारीच्या चिन्हावर लढवण्यास तयार आहेत. आणि प्रामाणिक जनता आमच्यासोबत कायम पाठीमागे, कारण आम्ही कायम दिवस न रात्र सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत
पायाला भिंगरी लावून फिरतो आमदार विजयकुमार देशमुखच्या माध्यमातून शहर उद्धारला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोळात जावा तुम्हाला फक्त आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला, कारण प्रामाणिक काम केले. आम्हाला काय ह्या गटातटाच्या राजकारण पडत नाही, आम्ही प्रामाणिक काम केले, आम्हाला पक्षाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे. नावं सांगा कोण कोण पक्ष प्रवेश झाले. नावं सांगायची काय, तुमच्या न्यूजला सगळी नावं लिस्ट आली आणि आमच्याकडे का वतून घेता, म्हणजे आमच्या तिथं मारामाऱ्या ती गुणप्रवृत्ती लोक आहेत, आमची परिस्थिती नाही त्यांच्यावर लढायची. पण दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्या आणि शहराध्यक्षांच्या आता ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळेस थोडासा वाद निर्माण झाला. वाद ऐका, वाद म्हणणं होतं तुमचं आणि त्यांनी काय त्याला उत्तर दिलं? ठीक आहे, वाद वगैरे काय नव्हता. शरद मॅडम शरद झाले आणि शरद मॅडमनी काय बोलले की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही. मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आम्ही जी काय काय कामं केले सगळे तुम्हाला दाखवतो. त्या मन की बात कार्यक्रमपासून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश लेवलवर जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिसमधनं आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करतो. सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो करतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही हे करतो. काय विषय माजी पालकमंत्री त्यांनी अनेक तक्रारी ज्या आहेत त्या आपल्यासमोर मांडल्या, त्यामध्ये प्रामुख्याने जे तडीपार गुंड आहेत त्यांना देखील पक्षामध्ये प्रवेश दिला गेलेला आहे. आम्ही निष्ठावान कार्य करतो, आमच्याकडे अन्याय होतं अशी त्यांची मागणी आहे. काय त्याला भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू देत किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू देत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची. त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यामुळं हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे त्यांच्या भावना त्या त्यांनी मला कळवलेल्या आहेत, ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू. त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील ते त्या कार्यकर्त्यांना पण त्या पदाधिकाऱ्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना पण कळवलं. प्रदेशावरनं जे प्रवेश होतात स्थानिक पातळीवरती कुठलाही विचार न करता प्रवेश होत असते कार्यकर्त्याच्या भावना कुठंतरी त्याच्यामध्ये संवादाची कमी पडते असं वाटतं. या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्षांशी बोलू आम्ही आणि प्रदेश अध्यक्षांना कळवू की बाबा असे प्रवेश होत आहेत. आता पण अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. प्रदेशाध्यक्षांशी बोलू, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. असा एक आरोप या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे की ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याचा पाय मोडला, त्याला 15 दिवस दवाखान्यात राहावं लागलं, अशा लोकांचा सुद्धा प्रवेश होतो. कुठेतरी संघटनात्मक असेल किंवा विचारधारेचे जे काही एकरूप असलेले कार्यकर्ते त्यांच्यावर कुठेतरी हा अन्याय आहे अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. आपल्याला काय वाटतं ते यामध्ये काही चौकशी होईल का सगळ्या प्रकरणाची? आता ते म्हणाले की माननीय पालकमंत्र्यांनी हा विषय त्यांना भेट द्यावी आणि तो विषय समजून घ्यावा. तर मी पण हा विषय समजून घेईन, पालकमंत्र्यांच्या पण कानावर घालीन आणि खरोखरच त्या स्वयंसेवकावरती असा काही प्रसंग ओढवलेला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीमध्ये शहानिशा करून त्यांच्यावरती पुढे निर्णय घेऊ. तुम्हाला विश्वास एक साखळी असते त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष त्यावेळेस प्रवेश होता तर प्रदेशाध्यक्ष तुम्हाला इंटिमेशन देतात, कारण की तडीपार घेतला आहे, तडीपार आहे, त्यानंतर लोकसभेला पक्षामध्ये काम केलं, विधानसभेचा पक्षामध्ये आता भाजपमध्ये फक्त तिकिटापुरतं आमच्या 2 महिन्यापुरतं ते भाजपमध्ये आहे आणि आमच्याबरोबर तर तुम्ही शहराध्यक्ष काही इन्फॉर्म होत नाही तिकीट देताना प्रदेश अध्यक्ष आणि आमचे स्थानिक कमिटी असती, त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते, संघटन मंत्री, 3 आमदार आहेत शहराचे, या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघातले त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकिटाचं वाटप करणार ना. असं तर काही होत नाही की शहर लेवलवरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात, असं नाही. सगळे आमदार त्या विभागातले, त्याबरोबर संघटन मंत्री असतात, पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात. त्यामुळे तिकीटं देताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तिकिटांचं वाटप केलं जातं. प्रवेशाच्या बाबतीत काही विचारणा होत नाही का आपल्याला असा? हे प्रवेशाच्या बाबतीमध्ये कसं विचारणा विश्वासात घेतलं जातं, कधी अचानक अशा प्रकारचे पण निर्णय होतात आणि प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामध्ये येथून पुढे प्रदेशाध्यक्षांना विचारून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्लामसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होतील. अशा प्रकारची दक्षता आम्ही नक्की घेऊ.